सीमास किचन सीमा पुणेरी स्वाद मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आळू वडी कुरकुरीत कशी बनवणार आहोत ते पाहावा। अर्धा किलो बेसन, चवीनुसार मीठ, 9 ते 10 हिरव्या मिरच्या, 2 कांड्या लसणाच्या, 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद, अर्धा कप सफेद तीळ आणि आवश्यकतेनुसार पाणी। चला मग आपण हे वाटून घेऊया। हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे आता आपण वाटण करून घेतलं आहे, ते टाकायचं आहे पिठामध्ये। अर्धा चमचा सफेद तीळ टाकायचे आहे, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे, जरा थोडंसं घट्टसच झालं पाहिजे, म्हणजे वडी चांगली कुरकुरीत होईल आणि पानांना व्यवस्थित पीठ लागेल। पाहू शकता आपलं आळू वडीचं पीठ तयार झालेलं आहे। जरा पीठ घट्टच हे मळायचं आहे। आपली आळूची पानं आता स्वच्छ धुवून घेतली आहेत, त्याचे देठ व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। आता आपण त्याला लाटण्याच्या सहाय्याने त्याच्या शिरा व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आहेत। लाटण्याच्या सहाय्याने जरा शिरा थोड्याशा अशा दाबवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली वडी व्यवस्थित येईल। चला तर आपण आता वडी बनवायला सुरुवात करूया। पीठ जरा घट्टच मळून घ्यायचं, त्याच्यामुळे वडी चांगली कुरकुरीत होते आणि सगळ्या बाजूने पानांना व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची। पानं व्यवस्थित निथळून घ्यायची आहेत, त्याचं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। जरा सुकली पाहिजे पानं, नाही तर वडी व्यवस्थित येत नाही। पीठ असं व्यवस्थित सगळ्या पानांना व्यवस्थित लागली पाहिजे, म्हणजे चव चांगली येते वड्यांना। ही आळूची पानं आहेत, कधी कधी पानं घशामध्ये कापतात, तर त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून टाकू शकता किंवा चिंचेचं पाणी करून टाकू शकता, जेणेकरून घशामध्ये आळू वडी खवखवत नाही। ही पानं आमची गावची असल्यामुळे घशामध्ये कापत नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लिंबू वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे। तर आपली वडी तयार होत आहे। वडी व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशी फोल्ड करायची आहे। बघू शकता आपली वडी एक तयार झाली आहे। असा एक डबा घेतला आहे, त्याला चारी आतून सगळीकडे तेल लावलेलं आहे। तेल याच्यासाठी लावायचं की त्याला वड्या चिटकणार नाही, त्याच्यामुळे त्याला तेल लावायचं आहे। तर आपण दुसरी वडी करायला घेऊया। असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्याला बेसन लावायचं आणि अशी फोल्ड करायची परत एकदा, त्याला परत बेसन लावायचं। आतून व्यवस्थित बेसन लागलं की खायलाही चविष्ट लागते। बघू शकता आपली वडी किती छान झाली आहे। दोन्ही बाजूनी अशी आतमध्ये दुमडायची आहे। चला तर आपण आता बघू शकता आपल्या आता वड्या तयार झालेल्या आहेत।
आपण आता त्या कुकरमध्ये गॅस चालू करून ठेवणार आहोत. कुकर फास्ट करायचा, गॅस फास्ट करायचा आहे आणि त्या वड्या कुकरमध्ये खाली पाणी ठेवून ठेवायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या वड्यासाठी घ्यायच्या आहेत. व्यवस्थित लागला आहे. आता आपण 3 शिट्ट्यांची वाट बघूया. फक्त तुम्ही गॅस फास्ट केला आहे आणि एक पॅन मध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापते तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊया. आपल्या वड्या चांगल्या शिजल्या आहेत. आपण आता वड्या चांगल्या छानशा कापून घेऊया. अशा प्रकारे आपण वड्या कापून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपलं वरती तेल तापत आहे चांगलं. तर आपण वड्या फ्राय करूया. तेल चांगलं कडकडीत झाल्यावरतीच वड्या पॅनमध्ये टाकायच्या आहे. तेल चांगलं तापल्यावरती पॅनमध्ये वड्या टाकायच्या आहेत. बघू शकता आपल्या वड्या किती छान झाल्या आहेत. आता आपण त्याची दुसरी बाजू पलटून घेणार आहोत. तेल चांगलं तापलं की वड्याही चांगल्या खरपूस होतात. बघू शकता आपली वड्यांची एक साईड चांगली मस्त खरपूस झाली आहे. वड्या आता मस्त छान लालसर कलर होईपर्यंत भाजायच्या आहेत. जास्त जळूनही द्यायच्या नाही, जेणेकरून त्या कच्च्याही राहणार नाही याची काळजी घ्यायची. आता आपल्या वड्या चांगल्या खरपूस तळून झाल्या आहेत. त्या आपण आता काढून घ्यायच्या आहे आणि गॅस बंद करायचा आहे. बघू शकता आपल्या वड्या चांगल्या छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत. बघू शकता आपल्या वड्या किती छान झाल्या आहे आणि कुरकुरीत झाल्या आहे.